जुन्नर तालुक्यातील बेल्हे, बांगरवाडी आणि शेजारील गावांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातला आहे. पिंपळगाव जोगा कालव्यावरून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल आणि स्टार्टर यांची चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. याआधीही अशा अनेक चोऱ्या झाल्या, पण अजूनही पोलिसांकडून त्याचा तपास लागलेला नाही. आधीच नैसर्गिक आपत्ती, पिकांचं नुकसान आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आता चोरीचं सावट आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. याबाबत बेल्हे येथील शेतकरी आणि शिवसेना नेते मोहन बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर पोलीस खात्याविरोधात तीव्र आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता बेल्हे आणि आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यामध्ये सर्व पक्ष, गट, तट सहभागी होतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता पोलीस प्रशासन यावर कितपत गांभीर्याने कारवाई करतं की शेतकऱ्यांनाच रस्त्यावर उतरावं लागतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे. बांगर राहणार बांगरवाडी. आमची मोटर कॅनल असते. रात्री 8:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे राखणदारीसाठी बसलो होतो, पण 8:30 नंतर जेवणासाठी घरी गेलो. परत 9:30ला आलो तर मोटर पाईप कापून केबल कट करून मोटर नेली होती. या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली आहे का? एका आता पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाणार आहे. अजून किती मोटरी गेल्या तिथून? अजून तिथं शेजारीची ते संजय बाबाजी बांगर म्हणून त्याची एक गेली, त्याचा स्टार्टर गेला. परत अंकुश तात्या गोलप त्यांचा पण एक पेटीतून यातून ते स्टार्टर गेला. परत तिकडं वर आमचे वाडीकडे पण पाटील मंडळी त्यांची दोघांचे स्टार्टर गेले. असे बरेच नुकसान झाले. मी कृष्णाजी देवडेभाऊ बांगर, राहणार बांगरवाडी. तर आमच्या वाडीमधून 8 दिवसापूर्वी काही स्टार्टर चोरी गेले. त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. त्याचा अजून काही तपास लागला नाही. आणि रात्री आमची मोटर कॅनलवरून चोरी गेलेली आहे आणि त्याची कंप्लेंट देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत. तर प्रशासनाने याच्यावरती लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी ही विनंती. सर्व मिळून अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालंय? सर्व मिळून अंदाजे 1.5-2 लाखाच्या 2 लाखाच्या दरम्यान. एक मोटर 30-35 हजार रुपयाला आहे साहेब, पत्रकार साहेब. एक मोटर 30-35 हजार रुपयाला आहे. आता आमच्या एका बागेवाडीत 4-5 मोटर स्टार्टर गेले. असे ही टोळी सक्रिय आहे, मोठी टोळी याच्या पाठीमाग पण अटक झाली होती. पण आता मला असं वाटतंय का ही प्रशासनाला काहीतरी हप्ते देऊन हे लोक चोरी करतात का काय? शेतकरी एक तर इथं दुष्काळ पडलाय, ते युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे सगळे भाव वाढलेत, शेतीच्या मालाला भाव नाही. आणि हे गोरगरीब शेतकरी 30-35 हजार रुपये आणायचे कुठून नवीन मोटारीला? प्रशासनाने याची सोय लावायची. तुम्ही जे पिंपळगाव जोगा आमचा पाट गेलेला आहे, या पाटावरती पाणी उचलायला प्रशासनाला प्रत्येक मोटारीवाला पैसे देतो. त्यांची जबाबदारी नाही का त्याचं संरक्षण करायची? किंवा पोलीस स्टेशनला इथून मागे एवढ्या कंप्लेंटी केल्या, एकही मोटार सापडला नाही. पोलीस प्रशासनाला काही याच्यामधून काही त्या चोरांचे हप्ते आहेत का, असा माझा आरोप आहे वैयक्तिक. प्रशासनाला बाकीचे हप्ते गोळायला सगळं जमतं, पैसे गोळा करायला. या गरिबांचा मार्ग काय? चोरीचे पैसे चोरी ज्या झाल्यात ते चोर का पकडती नाही? या पोलिसांना हे चोर कोण आहे हे माहिती आहे. हे ताबडतोब जर नाही थांबलं आणि या शेतकऱ्यांच्या जर मोटारी नाही भेटल्या तर आम्ही बेल्ला आणि आळेफाटा चौकामध्ये आंदोलन करू, असा इशारा तुमच्या माध्यमातून देतो.